गुंडांनी एवढी दहशत तयार करायची, मग हे कुठला प्रकार आहे सगळा? सध्या पुणेकरांनी बाहेरच्या लोकांना स्वीकारलंय. जे चंद्रकांत दादा कोल्हापूरहून आले त्यांना स्वीकारलंय. निलेश गायकवाड बाहेरनं दादागिरी राहायला आला त्याला स्वीकारलंय. असं चित्र पुणेकरांमध्ये आज दिसतंय. लोकशाहीमध्ये निवडणुका हरणं जिंकणं हा लोकशाहीचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये काल प्रवीण दरेकर ज्या पद्धतीने बोलले की रवी कुठं आमदार आहे, तर वस्तुस्थिती मी आमदार नाहीच आहे, पण मी आमदार होईल असंही त्यांना सांगतो. कारण शेवटी लोकशाहीमध्ये ही जनता बघत असते. आणि प्रवीण दरेकरांचं नेहमीच मी का सांगतो, प्रवीण दरेकरांचं की दिलेल्या भाकरीचं सांगितलेल्या कामाचं काम ते करतात. राजकारणामध्ये असे काही लोक असतात, त्यात प्रवीण दरेकर आहेत. आणि निलेश गायकवाडबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की ही दादागिरी काय काल आणि परवा नाही, वर्षानुवर्ष दादागिरी चालू आहे. चंद्रकांत दादा तर आज महाराष्ट्रात फिरताना इंच राजकीय लोकांवर टीका करतात, त्यांचे फार अंडे पिल्ले काढतात, त्यांच्यावर टीका करतात. हे सगळं त्यांना कळतं. त्यांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा माणूस हा मोकामधला गुन्हेगार हा तिथं वावरत असतो आणि दादांची सगळी कामं बघतो. त्याच्या वाढदिवसाला दादा केक कापतात आणि आज नाही वर्षानुवर्ष करतात. आणि मग असे गुन्हेगारी पोसून पुणेकरांना तुम्ही काय गुन्हेगारीचा शाप देऊन जाणार आहे का? कधीतरी त्यांना कोल्हापूरला जायचंच आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.